तुमच्या हक्क अधिकाराचं नसेल, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं नसेल, तुमच्या मुलांच्या नोकऱ्यांचं काय नसेल, ज्यांना ज्यांना कोणाला लोकप्रतिनिधी व्हायचंय, तुमच्या लोकप्रतिनिधित्वासाठी जे संविधानिक आपल्याला आरक्षण मिळत त्याचं जर तुम्हाला काही नसेल तर आम्ही ही चळवळ थांबू का, अशा चिंतेत आम्ही आहोत. त्याच्यामुळं हा सवाल आमच्या ओबीसींना पण आहे. जसं जरांगे म्हणतात की बाबा गरिबाच्या लेकराला मी तुमच्यासाठी लढतोय, आम्ही कोणासाठी लढतोय, ओबीसींना पण आम्ही अपील करतो की तुम्ही पण तुमची भूमिका सांगा. आम्ही तुमच्यासाठी छातीवर गोळी घ्यायला, जीव द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या चर्चेतून आम्ही आता या निर्णयावर आलेलो आहोत की आता एक अंतिम आणि निर्णायक भूमिका घ्यायची. येत्या 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईमध्ये एक राज्यव्यापी आम्ही मोठ्या आंदोलनाच्या आम्ही आता निर्णयापर्यंत आलेलो आहेत. आणि या संदर्भामध्ये जे ओबीसीचे नेते आहेत आम्ही त्यांना पण भेटणार. तुम्ही आमच्या या सगळ्या अस्तित्वाच्या जो आंदोलन असेल ओबीसीच्या त्याच्यामध्ये सामील व्हा. एवढ्या जो 15-20 दिवसाचा काय तो कालावधी असेल त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या गावोगावी, तालुक्यात, जिल्ह्यात जाणार, बैठका घेऊ. आम्ही ओबीसींना पण अपील करू. पण आता करो या मरोची परिस्थिती आहे. जनगणना बाजूला राहिली, आमचं संविधानिक हक्क अधिकार, आमचं आरक्षण, आमचं अस्तित्वच इथं ललकारलं जातंय, आम्हाला धमक्या दिल्या जातात. त्याच्यामुळं आता आमची करो या मरोची लढाई आहे आणि यासाठी आम्ही निर्णायक आंदोलन मुंबईमध्ये घेणार आहोत. ज्या ओबीसीतल्या 400-450 जाती त्या प्रत्येक घटकाशी आम्ही आता संपर्क साधू आणि तिथं आम्ही आमची भूमिका आणि सरकारला आमचे जे काही गारण असेल ते गाव. 1 सप्टेंबरला जे आंदोलन होतं ते कसं होणार आहे ते जरा त्याची अजूनपर्यंत त्याची जी काय व्याप्ती किंवा त्याचं जे काय ते आम्ही ठरवतोय. पण आम्ही तारीख आता आम्ही ती नियोजित आम्ही 1 सप्टेंबरची आम्ही केले. 1 सप्टेंबरला मंगळवार आहे, त्यावेळेस कॅबिनेट सुद्धा असती. आम्ही आता त्याचं स्वरूप कसं असेल ते ठरवू, कसं जायचंय ते ठरवू. आमचे काही वरिष्ठ आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. पण आम्ही एवढं ठरवलंय, आमच्या सर्व बांधवांनी आम्हाला सांगितलंय, काही इथं आले नसतील त्यांनी फोनवरून सांगितलंय की आता आपल्याला मुंबईला जायला लागतंय, नाही तर आमचं इथं स्वातंत्र्य आणि आमचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. आता आमचे राज्यव्यापी आंदोलन करताय, आझाद मैदानावर जाऊन बसणार आहे, रस्ता रोको करणार आहे, मंत्र्यांच्या घराला वेढा देणार आहे, नेमकं काय करणार आहे? त्याचं स्वरूप आणि कशा प्रकारे जायचं ते सगळं आम्ही लवकरच ज्यावेळेस आमचं ठरेल त्यावेळेस आम्ही अशीच पत्रकार परिषद घेऊ आणि सविस्तररित्या आम्ही रोडने जाणार, कुठून जाणार, गाड्यांनी जाणार, चालत जाणार. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहोत. आमचे सहकारी लक्ष्मणजी हाके या संदर्भात पुढची भूमिका मांडतील. हजारोच्या संख्येने लोक जमा होत आहेत, तर ओबीसीच्या मोर्चा असेल किंवा तुम्हाला साथ द्यायला लोक उभं राहत नाहीत का, हा विरोधाभास? हे बघा, ओबीसी हा विखुरलेला आहे, हे पहिल्यांदा मला तुम्हाला सांगावं लागेल. मुळात ओबीसीची बाजू इथं कोणी घ्यायला तयार नाही. कालच महसूल मंत्र्यांनी सांगितलं की 22,20,000 प्रमाणपत्र वाटली गेली. शासनानं ओबीसींना विचारात घेतलं का? आणि या लाखो सर्टिफिकेटचा ओबीसीवर काय परिणाम होणार आहे याचा विचार शासनानं केलेला नाही. याचा विचार ओबीसीच्या नेत्यांनी केलेला नाही. याचा विचार विरोधकांनी केलेला नाही आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. आणि जनतेलाही कळलाय का नाही हा विषय आमच्या समोर प्रश्न पडलेला आहे. आणि आम्ही आता थकलोय खरं सांगायचं. आता जे मंगेश ससानींनी सांगितलं हे वास्तव आहे. आम्हाला पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागतं. कशासाठी पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागतं? आम्ही अतिरेकी आहोत, गुंड आहोत, मवाली आहोत. गरीब म्हणून आमची लेकरं बाळ गरीब झाली. होय, ठीक आहे, गरीब झाली. शासनाला आमची विनंती आहे, बीपीएलची लाईन मोठी करा ना. बिलो पॉवर्टी लाईन, गरिबीसाठी धोरणं आणा ना तुम्ही. आणि मग लेकरं गरीब झाली असतील तर तुम्ही ईडब्ल्यूएस दिले ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, ते बंद करा. तुम्ही एससीबीसी दिलंय 10%, ते कुणासाठी दिलंय, का दिलंय ते बंद करा. मागासवर्गीयाची व्याख्या ठरवा मुख्यमंत्री महोदय. कोण मागासवर्गीय? गरिबीचा निकष असेल तर ईडब्ल्यूएस कशाला केलं तुम्ही?
गरिबीचा निकष असेल तर 10% एससीबीसी का दिलं तुम्ही? आणि मग मराठा समाजातल्या गरिबांसाठी तुम्हाला ओबीसीचं आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी मधल्या गरिबांचं काय? मग मुळात आरक्षणाच्या हेतूला हरताळ फासलेलं आहे गव्हर्नमेंटनं, संविधानिक तत्वांना हरताळ फासलेलं आहे. आणि आता आमचं शासनाबरोबर आम्ही लढून झालंय, मनोज जरांगेंना अंगावर घेऊन झालंय, मराठा समाजाला आम्ही सगळ्या बांधवांनी अंगावर घेऊन झालंय. आता आम्ही टेन्शन मध्ये आहोत. ही लढाई आम्ही जवळजवळ हारलेलो आहोत. खूप खेदानं नमूद करतोय तुमच्या समोर, कारण ओबीसीचे नेतेही बोलत नाहीत, मंत्रीही बोलत नाहीत. बघा, एका बाजूला मराठा समाजाच्या सब कमिटीच्या 11 बैठका होतात, बरोबर का वकील साहेब? 13 बैठका झाल्या आणि ओबीसी सब कमिटीच्या 2 बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे ओबीसी बद्दल कोणीही बोलणार नाही. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि ते कसं संपलंय हे कोणी विचारत पण नाही. ना ओबीसीचे नेते विचारतायत ना सरकारमधले नेते विचारतायत. त्यामुळे आमची ओबीसींना विनंती आहे, खरंच हे आंदोलन करायचं का? 1 सप्टेंबरची आम्ही तारीख देतोय, मुंबईला जायचंय. आंदोलन करायचं असेल तर तुम्ही सगळे याल, आंदोलन करायचं नसेल तर मग हे आमचं शेवटचं आंदोलन असेल. आणि ओबीसी आरक्षणासाठी मंगेश हसाने असतील, वाघमारे साहेब असतील, किंवा आमचे ढोले पाटील असतील, किंवा आमचे खटके साहेब असतील, सोलंकर असतील, सगळी मंडळी आम्ही आता हरलेलो आहोत हे मी खूप जबाबदारीनं तुमच्या समोर व्यक्त करतोय. आणि आता बस झालं ते सगळं, बोलू ते आलू ते ओबीसी, छोटे मोठे सामाजिक मागास हे संपलेलं आहे सगळं, बरोबर आहे का? एवढं सगळं होऊन सत्ताधारी म्हणतायत, काल मंत्री महोदय आज म्हणाले का, आज मंत्री महोदय म्हणतायत की तुम्ही जरांगेंच्या विरोधामध्ये बोलू नका, रस्त्यावर येऊ नका, आंदोलन करू नका. आता ओबीसीने आरक्षण सोडून द्या, संपलेलं आहे ओबीसीचं आरक्षण. आणि याची खंत ना सरकारला आहे, ना विरोधकांना आहे, ना ओबीसी नेत्यांना आहे. आणि 1 सप्टेंबरची तारीख आम्ही जाहीर केली ना, त्याच्या अगोदर आम्ही ओबीसीच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहोत. आम्ही इथं बसलेली सगळी मंडळी आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण संपलंय. तुमचं काय म्हणणं आहे यावरती? तुम्ही ओबीसीच्या बाजूला आहात का तुम्हाला सत्तेतले आमदार किंवा मंत्रीपद पाहिजे आहेत, प्यारी आहेत? आमचा सवाल आहे या लोकांना. आणि आता आम्ही उसना किती दिवस आणायचं? ओबीसीची संख्या एवढी मोठी आहे, फेसलेस आयडेंटिटी असलेला, विखुरलेला, वेगवेगळ्या जात समूहामध्ये, कोण बीजेएनटी मध्ये, कोण एसपीसी मध्ये,